सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना मिसेस लीला राजे यांचा नमस्कार। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर मी पहिले सेतू अभ्यासक्रमाचा इयत्ता 7वीचे पहिले 4 दिवस हा परत व्हिडिओ बनवत आहे। तर पहिले जो व्हिडिओ बनवलेला होता तो खूप शॉर्टमध्ये होता, त्यामुळे तुम्हाला निश्चितच उत्तरे समजली नसतील व्यवस्थित लिहिण्यासाठी। तर यामध्ये मी डिटेल सर्व उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वांनी व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे। 2 पार्टमध्ये व्हिडिओ असणार आहे। एक व्हिडिओ पहिला आणि दुसरा भागाचा असेल आणि एक व्हिडिओ तिसरा आणि चौथ्या दिवसाचा असेल आणि 5व्या दिवसापासून सर्व व्हिडिओ अपलोडेड आहेत। ते माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायचं आहे। इयत्ता 7वीच्या सेतू अभ्यासक्रमाचे व्हिडिओ सर्व अपडेटेड आहे तिथे। ओके, चला व्हिडिओ सुरू करूया आपण। यासाठी तुम्हाला निश्चितच लागणार आहे इयत्ता 6वीचं इतिहास आणि नागरिकशास्त्राचं क्रमिक पाठ्यपुस्तक। ओके, तर आपला टॉपिक आहे आपले समाज जीवन। नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये म्हणजे नागरिकशास्त्रामध्ये हा पहिलंच प्रकरण आहे, आपले समाज जीवन कसं आहे आणि आत्ताच्या काळाशी लिंक करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आपले समाज जीवन अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे तुमची? व्यक्ती, कुटुंब आणि संस्था यांचा मिळून जो समाज बनतो हे समजणार आहे। व्यक्ती, कुटुंब आणि संस्था आपल्या अवतीभोवती आढळणाऱ्या विविधतेविषयी निकोप वृत्ती जोपासता येणार आहे की आपल्या अवतीभोवती किती विविधता आहे। विविधतेने नटलेला देश आपण आपल्या देशाला म्हणतो, बरोबर। पुढे जाऊया। अध्ययन निष्पत्ती 7वीचे 2 टॉपिक होणार आहे। लोकशाहीतील समतेचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट करता येणार आहे आणि कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात हे समजून घेता येणार आहे। कायदा म्हणजे लॉ, इथे लॉ घ्यायचा आहे। कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात, सर्वांना समान न्याय मिळतो, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असतो। ओके, चला आपण सुरू करूया आजची कृती। काही बाबी आठवूया। या सदरामध्ये पहिला प्रश्न आहे, आपल्या मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते? तर चला, सर्वात पहिले असते अन्न, वस्त्र, निवारा आणि आत्ताच्या काळात असते औषधे आणि पाणी। याशिवाय आपण मूलभूत गरजा भागवू शकत नाही। अन्न, वस्त्र, निवारा, औषधे, पाणी। आजच्या काळात औषधे खूप महत्त्वाचे आहे, बरोबर। हे 5 लिहायचे आहे। लिहिले तुम्ही? वही आणि पेन घेऊन बसायचं आहे। अन्न, वस्त्र, निवारा, औषधे आणि पाणी। त्याच्यानंतर पुढे जाऊया। पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसतंय तो म्हणजे दुसरा प्रश्न, मूलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची गरज किंवा मदत घ्यावी लागते? तर शेतकरी अन्न पिकवतो ना, शेतकरी। दुसरा, वस्त्रासाठी विणकामगार असं म्हणायचं का? हे नको घेऊया, विणकामगार नको, बरोबर। किराणा माल, किराणा वेंडर, किराणा माल विकतो तो। भाजी विक्रेता, मेडिकलवाला, मेडिकल आणि अजून डॉक्टर। मूलभूत गरज झालेली आहे कोविड-19च्या काळात। डॉक्टर, मेडिकल आणि डॉक्टर हे मूलभूत गरजा झालेले आहे, बरोबर। तर लिहिलं आहे आपण। 4च जागा भरायच्या होत्या, 4 जागी भरायचं आहे। पुढे जाऊया। मानव समूहाने राहू लागल्याने कोणकोणते फायदे झाले? तर मानव समूहाने, इथे उत्तर लिहायचं आहे त्याचं। मानव समूहाने राहू लागल्याने तुम्हाला सुरक्षितता, पॉईंट आहे, सुरक्षितता, संघटितपणा, नियम व कायदे, 3 पॉईंट बस झाले। मानवाला सुरक्षितता जाणवू लागली। मानव एकटा राहायचा तेव्हा जंगली प्राण्यांपासून त्याला भय होतं, परंतु समूहाने राहू लागल्याने त्याला सुरक्षितता जाणवू लागली
संघटितपणा जाणू लागला, म्हणजे एकीचे बळ म्हणतो ना आपण, संघटितपणा जाणू लागला. आणि मानवाने स्वतःसाठी खूप सारे नियम आणि कायदे केले, म्हणजे रूढी परंपरा ह्या सर्व बनवल्या, नियम आणि कायदे बनवले. तर हे सगळे फायदे झाले, लिहायचे आहे. 2-3 ओळीतच उत्तर लिहायचं आहे फक्त. विचार करूया या सदरामध्ये. बघा, मानवाला समूहाने राहण्याची गरज का वाटली? तर मानवाला समूहाने राहण्याची गरज का वाटली? मानव हा एकटा राहत होते तेव्हा सुरक्षित नव्हता. मग सुरक्षिततेच्या दृष्टीने मानवाला समूहाने राहण्याची गरज वाटली. त्यासोबतच मानवाला वंश वाढवण्यासाठी त्यासोबतच संघटित होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी. जेव्हा माणूस संघटित राहायला लागला तेव्हाच मानवाच्या सर्व गरजा पूर्ण व्हायला लागल्या. ओके, हे सर्व पॉईंट देत आले पाहिजे 2-3, आणि उत्तर हे 2-3 ओळीतच आलं पाहिजे. पुढे चला. शेती व समाज निर्मिती याचा सहसंबंध स्पष्ट करा. शेती व समाज निर्मिती याचा सहसंबंध कसा आहे? शेती आणि समाज नीट समजून घ्या. 2-3 ओळीत उत्तर लिहायचं आहे. शेतीतून जो माल पिकतो समाजात जाऊन शेतकरी विकतो. मग शेतकऱ्याला जेव्हा बी बियाण्यांची गरज लागते, समाज त्यासाठी दुकाने सुरू करतो आणि शेतकरी तिथे जाऊन बी बियाणे घेतो. शेतकऱ्याला जेव्हा कर्जाची गरज लागते शेती करण्यासाठी, समाज काय करतो? शेतकऱ्यासाठी बँका ओपन करतो, ग्रामीण बँका. शेतकरी तिथे जाऊन कर्ज घेतो. तर हे 3 मुद्दे झाले. पहिल्यांदा मार्केट उपलब्ध, बाजार उपलब्ध, दुसऱ्यांदा काय बी बियाण्यांसाठी दुकान उपलब्ध, आणि तिसऱ्यांदा बँक. 3 मुद्दा लिहायचे आहे फक्त. त्यानंतर चला कृती करूयात. यामध्ये माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली? तर यासाठी तुम्ही इयत्ता 5वीचा जो लेसन आहे त्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडतं. सर्वात कुशल मानवापासून तर बुद्धिमान मानवापर्यंत, म्हणजे आधुनिक मानव त्याला बोलतो. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली? तर माणसाने लिहायचं आहे, माणसाने स्वतःला कसं इम्प्रूव्ह केलं, माणसाने स्वतःमध्ये सुधारणा करत थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. कुशल मानव ज्याला होमो हॅबिलस, कुशल मानवाला काय म्हणत? होमो हॅबिलस. तिथून पुढे काय झालं? होमो इरेक्टस. हे उत्तरात लिहू नका, मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर होमोसेपियन आणि त्याच्यानंतर बुद्धिमान मानव कोण? होमोसेपियन हा बुद्धिमान मानव. म्हणजे कुशल मानवापासून ते बुद्धिमान मानवापर्यंत स्वतःला विकसित केले. ही आपली चर्चा झाली, बरोबर. माणसाने स्वतःमध्ये सुधारणा करत कुशल मानवापासून ते बुद्धिमान मानवापर्यंत स्वतःला विकसित केले. मग तुम्ही इथे लिहू शकता ब्रॅकेटमध्ये होमो हॅबिलस डॅश होमो इरेक्टस डॅश होमोसेपियन डॅश होमोसेपियन. बरोबर, असं लिहायचं आहे. पुढे दुसरा प्रश्न आहे, भटक्या अवस्थेतील समाज जीवन व स्थिर समाज जीवन याबद्दल तुलनात्मक चिकित्सा करा. भटक्या अवस्थेतील, इथे भटकी अवस्था आणि इथे स्थिर अवस्था. 2-3 मुद्दे मांडायचे आहे फक्त. स्थिर अवस्था. तर भटक्या अवस्थेत एक मुद्दा मांडूया आपण की शिकार करून उदरनिर्वाह. जेव्हा शिकार करायचा तेव्हाच त्याचं पोट भरायचं भटक्या अवस्थेत. इथे
स्थिर अवस्थेमध्ये कसं नोकरी किंवा शेती करून उदरनिर्वाह. बरोबर. दुसरा पॉइंट काय येईल भटका अवस्थेत? कच्चे मांस. इथे पक्के शिजवलेले अन्न. पक्के शिजवलेले अन्न. इथे झाडांच्या साली गुंडाळून राहणे. साली लिहा, गुंडाळून राहणे. इथे उत्तम वस्त्र म्हणजे चांगले कपडे घालून राहणे. उत्तम वस्त्र, चांगले कपडे घालून राहणे. अजूनही खूप पॉईंट्स येऊ शकतील, तुम्हाला आठवतील ते पॉईंट पण त्यामध्ये ॲड करायचे, परंतु एवढे 3 पॉईंट पण पुरेसे आहे. आपण ही तुलनात्मक चिकित्सा केली. ओके, पुढे जाऊया. इथे प्रश्न तिसरा आहे, समाज व्यवस्थेच्या निर्मितीमुळे कोणकोणत्या व्यवसायांची निर्मिती केली त्याची यादी करा. समाज व्यवस्थेच्या निर्मितीमुळे बघा कोणकोणती. विण कामगाराला काम मिळालं. विण कामगार व्यवसाय बघा. पोलाद उद्योग, स्टील पोलाद उद्योग. त्यानंतर चर्मकार, चामड्याच्या वस्तू बनवतो तो चर्मकार. त्यानंतर लोहार. त्यानंतर मार्केट, प्रत्येक गोष्टीचं मार्केट, बाजार. अशा खूप साऱ्या गोष्टी. समाज व्यवस्थेच्या निर्मितीमुळे कोणकोणत्या व्यवसायांची निर्मिती झाली तर हे सगळे. विण कामगार म्हणजे कापड गिरणी. विण कामगार, कापड गिरणी. पोलाद, स्टीलचे मोठमोठाले प्लॅन्ट्स उभे राहिले. चर्मकार शूज वगैरे बनवतात, चप्पल, बूट वगैरे. आणि त्याच्या मोठमोठाल्या लेदरच्या फॅक्टरीज पण उभ्या राहिल्या, त्यापासून लेदरचे कपड्यांसहित सर्व बॅग्स वगैरे बनतात. लोहार, लोखंडाच्या धातूपासून अवजारे निर्माण करणे. बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकायला आणणे. बाजारामध्ये दुकानं लावणे वगैरे व्यवसायच आहे. सर्व प्रकारची दुकाने एक प्रकारचा व्यवसाय आहे. ओके, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. हे लिहिली तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, व्यवस्थित लिहायची आहे. पुढे जाऊया. समाज म्हणजे काय समजून घ्या. इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि मूल्यमापनासाठी प्रश्न दिलेले आहे. किती प्रश्न आहे? 3 प्रश्न आहे. या उतार्यावरून सोडवायचे आहेत. उतारा मी वाचते, लक्ष द्यायचं, त्याच्यावरती प्रश्न आहे. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध व लहान मुले मुली यांचा समावेश होतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध संस्था, संघटना व गट असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित होतात तेव्हा त्यांचा समाज तर होतो. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून पुढे संविधान निर्माण झाले. जन्मतः सर्व माणसे समान आहेत, त्यामुळे माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. आणि भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. तर हा उतारा आहे आणि यावरती मूल्यमापनाचे हे प्रश्न आहे. समाज कसा तयार होतो? तर समाज कसा तयार होतो हे पहिल्याच याच्यात दिलेलं आहे बघा. समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध व लहान मुले मुली यांचा समावेश होतो. आणि आपली कुटुंबे समाजाचाच घटक आहे. आणि समाजात विविध संस्था, संघटना असतात. या सर्वांचा मिळून काय समाज तयार होतो. कुटुंब, संस्था, विविध संघटना आणि स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली हे सर्व मिळून काय होतो? समाज तयार होतो. पुढे, समाज व्यवस्था विकसित झाल्यामुळे मानवी जीवनात कोणकोणते बदल झाले? समाज व्यवस्था विकसित झाल्यामुळे मानवी जीवनात कोणकोणते बदल झाले? तर इथे दिलेले आहे बघा. समाज व्यवस्था विकसित झाल्यामुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज भासली, कारण समाज व्यवस्था विकसित झाली होती. त्यातून पुढे संविधान निर्माण झाले.
आणि जन्मतः सर्व माणसे समान आहेत, त्यामुळे माणूस म्हणून सर्वांचा समान दर्जा, सर्वांचा दर्जा सारखाच आहे असं मानलं गेलं. तर सर्वात पहिले काय झालं की सर्वात पहिले तर समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्रित होतात तेव्हा त्यांचा समाज झाला. बरोबर. समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा एकत्रित लोक येतात तेव्हा त्यांचा समाज झाला. आणि समाज झाल्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे ते की समाज व्यवस्था विकसित झाल्यामुळे मानवी जीवनात कोणकोणते बदल झाले. तर मानवी जीवनात काय झाले, नियम आले, कायदे आले, आणि आपलं काय आलं सर्वात महत्त्वाचं, संविधान. आणि संविधानाने आपल्याला काय हमी दिलेली आहे, सर्वांना समान अधिकार. समान अधिकार असं लिहा, समान अधिकार लिहिलं. नियम आले, कायदे आले, संविधान निर्माण झालं आणि संविधानाने आपल्याला समान अधिकार दिलेले आहे. सर्व माणूस समान जन्माला आला आहे तर त्याला समान अधिकार पाहिजेत असं हमी दिलेली आहे संविधानाने आपल्याला, असं लिहायचं आहे. पुढे समाज व्यवस्थेतील नियम व कायदे यांचे महत्त्व स्पष्ट करा. समाज व्यवस्थेत नियम आणि कायदे आले की याच नियमाने राहायचं आहे. स्त्री पुरुष समानता. बरोबर. नियम स्त्री पुरुष समानता, 50-50% आरक्षण दिलेलं, समानता. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने आताच 50% आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर कायदे आले, वेगवेगळे कायदे, आणि जास्त करून कायदे कोणाच्या बाजूने आहे, स्त्री हक्काच्या बाजूने. स्त्री हक्काच्या बाजूने कायदे आहे. कायदे स्त्री हक्काच्या बाजूने कायदे आहे. समान व्यवस्थेतील नियम व कायदे यांचे महत्त्व आपल्याला स्पष्ट करायला लावलेलं आहे की संविधान निर्मितीमुळे सर्वांना समान जगण्याचा अधिकार मिळाला आहे. समान जगण्याचा अधिकार मिळाला आहे. एवढं लिहायचं आहे, आपलं उत्तर पूर्ण होतं. नियम आले, स्त्री पुरुष समानता झाली, स्त्री हक्काच्या बाजूने कायदे आले, संविधान निर्मितीमुळे समान जगण्याचा अधिकार मिळाला आहे. पुढे आता आपण आज काय शिकलो, आज शिकलो आपल्या मूलभूत व दैनंदिन गरजा कोणकोणत्या आहेत, स्थिर समाज जीवन महत्त्वाचे का आहे, समाज निर्मितीची प्रक्रिया कशी होते, समाज म्हणजे काय, आणि समाज व्यवस्थेतील कायद्याचे महत्त्व आपण शिकलेलो आहे. बरोबर. तर आजची ही जी कृती होती ती आपण सोडवलेली आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या कृतीकडे जाणार आहोत. 2 कृती एकाच भागात आपण सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही आपली दुसरी कृती आहे. दुसरा दिवस आहे हा, आणि त्यामध्येही तुम्हाला इयत्ता 6वीचा संदर्भ घ्यायचा आहे. नागरिकशास्त्राचं प्रकरण 2 आहे, समाजातील विविधता, आणि अध्ययन निष्पत्ती आपली काय होते बघूया. विविध प्रकारचे भेदभाव ओळखतात, त्या भेदाचे स्वरूप स्रोत कुठून आले ते ओळखतात. विविध स्वरूपातील समता आणि विषमता यातील भेद स्पष्ट करतात व निकोप पद्धतीने त्यांना सामोरे जातात. ही अध्ययन निष्पत्ती होणार आहे. तर चला आजच्या कृतीला काही विलंब न लावता सुरुवात करूया. बघा, इयत्ता 7वीचे कोणते टॉपिक लिंक होणार आहे. लोकशाहीतील समतेचे महत्त्व स्पष्ट करता येणार आहे आणि कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात हे समजून घेता येणार आहे. मागेही पहिल्या कृतीमध्ये हे 2च होते आणि आत्ताही 2च आहेत. तर आपण सुरुवात करूया, काही बाबी आठवूया यापासून. निसर्गात आपल्याला कोणकोणती विविधता दिसून येते. बरोबर. निसर्गात आपल्याला कोणकोणती विविधता दिसून येते यापासून सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निसर्गात आपल्याला कोणकोणती विविधता दिसून येते तर लिहा. निसर्गामध्ये, निसर्ग म्हणजे पर्यावरण, निसर्ग, नेचर, यामध्ये आपल्याला डोंगर, दरी, जंगल, पर्वत, पठारे, मैदाने,
हे सर्व विविधता आढळून येते. नदी, समुद्र, निसर्ग विचारला आपल्याला, बरोबर. निसर्गात आपल्याला ही विविधता दिसून येते. कुठे डोंगर आहे तर कुठे दरी आहे तर कुठे जंगल आहे तर कुठे मोठमोठाले पर्वत आहे तर कुठे पठारे आहे तर कुठे मैदाने आहे तर कुठे नदी आहे तर कुठे समुद्र आहे. ही विविधता आढळून येते. लिहिलं उत्तर. पुढे जाऊया. नैसर्गिक विविधतेमुळे कोणते फायदे झाले आहेत? नैसर्गिक विविधतेमुळे आपल्याला फायदा काय झाला आहे रे? आपल्याकडे 3ही ऋतू आहेत. जगामध्ये प्रत्येक देशात 3 ऋतू नाहीत. भारत हा असा देश आहे जिथे मान्सून आहे. कशामुळे? मान्सून कशामुळे आहे? मान्सून आपल्याकडे पर्वत आणि पठारामुळे आहे. कोणत्या पर्वत आणि पठारामुळे मान्सून आहे? तर हिमालय पर्वत आणि तिबेटचे पठार. हिमालय पर्वत आणि तिबेटच्या पठारामुळे हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि विशेषतः हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातील जी पाण्याची वाफ होते ती वरती जाते आणि तिबेटच्या पठाराने आणि हिमालय पर्वताने ती अडवते. नाहीतर ती कुठे जाईल? चीन आणि वरती काय आहे? किर्गिस्तान. इकडे जाईल, मंगोलिया इकडे जाईल, पण तिकडे जाऊन नाही देत कारण तिबेटचे पठार इतके उंच आहे. जगातील सर्वात उंच पठार आहे ते. आणि हिमालय पर्वत ही सर्वात उंच आहे. त्यामुळे ती वाफ अडते आणि त्याचं रूपांतर ढगांमध्ये होतं आणि त्यामुळे आपल्याला मान्सूनचा पाऊस येतो. समजलं? नैसर्गिक विविधतेमुळे आपल्याला खूप फायदे झालेले आहे. त्याच्यानंतर फायदा कोणता? की जंगलांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो. जंगलांमुळे आपल्याला काय मिळतो? ऑक्सिजन. हवा शुद्ध राहण्यास मदत होते. नाहीतर आता प्रदूषणाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. जंगलांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि जंगलांमुळे आपल्याला काय मिळतं रे? आपल्याला नॅचरल रिसोर्सेस मिळतात. मग ते औषधापासून तर अन्नापासून तर सर्वच गोष्टी जंगलापासून आपल्याला मिळतात. मैदानांपासून काय होतं? की शेतीसाठी मैदाने उपलब्ध होतात. डोंगरावरती शेती केली जाते का? नाही. डोंगरदरीचा जो भाग होतो जिथे डोंगरंदरी ती निष्काम जमीन असते. निष्काम म्हणजे काय? तिच्यावरती काम नाही करू शकत आपण, शेती नाही करू शकत आपण. समजलं? हां. तर मग तिथे आपण त्या व्हॅलीमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करू शकतो पर्यटनासारखे. जशी काश्मीरची व्हॅली आहे, व्हॅली ऑफ फ्लावर्स. काश्मीरला आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स. सुंदर सुंदर फुलं नॅचरली उगतात तिथे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यापर्यंत असतात आणि पर्यटक जाऊन तिथे व्हिजिट देतात आणि त्याच्यातूनही आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होतो. पैसे मिळतात त्याच्यातूनही गव्हर्नमेंटला. जे पर्यटनाला येतात त्यासाठी तिकीट लागतं, बरोबर. तर या प्रकारे नैसर्गिक विविधतेमुळे आपल्याला फायदे झालेले आहेत. खूप सारे फायदे आहेत. नदीमुळे किती कामं होतात. नदीमुळे आपल्याला व्यवसाय करता येतो मासेमारीसारखा. समुद्रामुळे नदीमुळे मासेमारीसारखा व्यवसाय करता येतो. त्यापासूनही अन्न आपल्याला मिळतं. नदीमध्ये आणि समुद्रामध्ये वेगवेगळे रिसोर्सेस असतात, स्रोत. त्यामधून समुद्रामधून आपल्याला काय मिळतं? वेगवेगळी खनिजं मिळतात. काय मिळतात? खनिजं. तर नैसर्गिक विविधतेमुळे आपल्याला खूप सारे फायदे झालेले आहेत. हे फायदे मी इथे तुम्हाला चर्चा करून सांगितले. पुढचा प्रश्न बघूया. मानवी समाज व्यवस्थेत कोणकोणती व्यवस्था दिसून येते? मानवी समाज व्यवस्थेत कोणकोणती व्यवस्था दिसून येते मानवी समाज व्यवस्थेत? तर सर्वात पहिले एकमेकांना मदत करणे. समाजात एकमेकांना मदत करणे. परस्परांना सहकार्य म्हणजेच एकमेकांना मदत. परस्परांना एकोप्याची भावनेने वागवणे. एकोप्याच्या भावनेने वागवणे. अजून काय? मानवी समाज व्यवस्थेत संघटितपणा. एवढं लिहिलं तरी पुरेसं आहे. एकमेकांना मदत करणे, परस्परांना एकोप्याच्या भावनेने वागवणे आणि संघटितपणा ही व्यवस्था दिसून येते. पुढे जाऊया. विचार करूया. सदरामध्ये काही प्रश्न आहे, 2 प्रश्न आहे ते बघूया. भारतीय समाजातील विविधता असले तरीही एकतेची भावना दिसून येते. विचार करूया. बरोबर. भारतीय समाजामध्ये विविधता आहे. कशी विविधता आहे? की आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपली चालीरीती, रूढी, परंपरा सगळ्यांच्या वेगवेगळ्या आहे. का? जाती धर्मामुळे. जात आणि धर्म.
प्रत्येकाची जात वेगळी आहे आणि धर्म पण वेगळा आहे. भारतामध्ये किती धर्म राहतात? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारशी आणि ख्रिश्चन. ईसाई म्हणजेच ख्रिश्चन, मुस्लिम, बरोबर, एवढे धर्म असतात. तर प्रत्येकाच्या चालीरीती, रूढी, परंपरा वेगळा आहे, म्हणजे विविधता आहे, तरी एकतेची भावना आहे. कारण आपण काय म्हणतो? आम्ही सर्व भारतीय आहोत. आपण काय म्हणतो? आम्ही सर्व भारतीय आहोत. ही एकेची भावना आहे. केला विचार? पुढे बघूया. समाज व्यवस्थेच्या नियमनासाठी कायद्याची आवश्यकता. समाज व्यवस्थेच्या नियमनासाठी कायद्याची आवश्यकता का आहे? विचार करा. समाज व्यवस्था तेव्हाच टिकून राहील, समाज व्यवस्था ही तेव्हाच टिकून राहील जेव्हा कायद्याने सर्व समान असतील. कायद्याने सर्व समान असतील. कायद्याने सर्व समान असतील, बरोबर. कायद्याने सर्व समान, तेव्हा समाज व्यवस्था टिकून राहील. जेव्हा एकाला उच्च नीच असा पहिल्यासारखा दर्जा द्यायला लागले, म्हणजे अस्पृश्यता वाढीस लागली, तर समाज व्यवस्था विखुरेल. काय होईल? समाज व्यवस्था विखुरेल. हे कारण द्यायचं आहे तिथे. समाज व्यवस्थेच्या नियमनासाठी कायद्याची आवश्यकता काय आहे? कारण कायदा असेल तरच समाज एकत्रित राहील, संघटित राहील. समाज संघटित होण्यासाठी कायद्याची गरज आहे. संघटित होण्यासाठी कायद्याची गरज आहे. संघटित होण्यासाठी कायद्याची गरज आहे असं लिहायचं आहे. आणि समाज व्यवस्था तेव्हाच टिकून राहील जेव्हा कायद्यासमोर सर्व समान असतील. पुढे चला कृती करू. यामध्ये बघा, भारतीय समाजात कोणकोणती विविधता दिसून येते याविषयी चर्चा करा. तर भारतीय समाजात कोणकोणती विविधता दिसून येते? चालीरीती, रूढी परंपरा, जातपात, संस्कृती, ह्या सर्व विविधता दिसून येतात भारतीय समाजामध्ये, बरोबर. धर्म, चालीरीती, रूढी परंपरा, जातपात, संस्कृती, धर्म, ह्या विविधता आहेत. सर्वजण सारख्या चालीरीतीचे नाहीच. रूढी परंपरा सर्वांच्या वेगवेगळ्या आहेत. जातपात आहे, म्हणजे जाती धर्म आहे, संस्कृती आहे, हे सर्व आहे. पुढील प्रश्न. भारतीय समाजातील व्यवस्था. इथे 5 कप्पे दिलेले आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सोडून दिलेले आहे बघा. भारतीय समाजातील व्यवस्था कशा आहे? भाषा लिहा. मराठी, हिंदी, त्यानंतर गुजराती, कन्नड, तमिळ. धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी आणि बौद्ध. पोशाख साडी, धोतर, सदरा, वेगवेगळे पोशाख. त्याच्यानंतर म्हणजे गुजराती पोशाख वेगळा, पंजाबी पोशाख वेगळा, मराठी पोशाख वेगळा, तमिळी पोशाख म्हणजे मद्रासी पोशाख वेगळा, केरळी पोशाख वेगळा. केरळी मद्रासी सेम आहेत. त्यानंतर दिल्लीकडच्या लोकांचा पोशाख वेगळा आणि बंगाली साडी एक वेगळी, बंगाली. हे सगळे पोशाख इथे येतील. सण उत्सव, इथे सण आणि उत्सवामध्ये गणेश उत्सव, शिवाजी महाराज जयंती उत्सव, काली माता उत्सव, उरूस काढतात तो उत्सव. असे 5 उत्सव येतील. लिहिले सर्वांनी? चला पुढे जाऊया. तर ही तुमची आजची ॲक्टिव्हिटी आहे. इथे काही दिलेलं आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले विषयी माहिती, आणि त्यावरती हे प्रश्न विचारलेले आहेत की समाजात राहून आपण कोणकोणते गुण आत्मसात करतो. आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो.
याविषयी चर्चा करूया. समाजात राहून आपण कोणकोणते गुण आत्मसात करतो? एकोप्याची भावना, एकोप्याची भावना, मदतीची भावना, मदत, एकोप्याची भावना, मदतीची भावना, संघटितपणा, संघटितपणा, बरोबर. त्यानंतर कोणते गुण आत्मसात करतो? एकमेकांना मदत करणे झालं. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो याविषयी चर्चा करायची. की आपण समाजात राहतो म्हणजे आपल्याला सुखात आणि दुःखात समाजातून मदत मिळते. आपल्या घरी कोणी आजारी असेल आणि कोणी बघायला नसतं, शेजारचं येऊन आपल्याला मदत करतो की नाही? हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे, मेडिसिन वगैरे देणे, ह्या सर्व मदत करतो की नाही? ही समाजाच्या जडणघडणीत आपली मदत आहे. याचं उत्तर हे झालं. तुम्ही सामाजिक भावनेतून कोणकोणती कार्य करता याबद्दल माहिती लिहा. सामाजिक भावनेतून तुम्ही कोणती कार्य करता? दुसऱ्याला मदत करणे, दुसऱ्याला मदत करणे, सामाजिक भावनेतून केलेले कार्य. एखाद्याला मदत म्हणून पैसे देणे, मदत म्हणून संकटाच्या वेळी पैसे देणे, संकटाच्या वेळी पैसे देणे, या प्रकारे मदत. खूप प्रकारे अजूनही मदत असते, सामाजिक भावनेतून केलेली मदत असते ही. पुढे जाऊया. मूल्यमापनासाठी हे तीन प्रश्न दिलेले 4 प्रश्न आहेत. मूल्यमापनासाठी हे प्रश्न आहे बघा. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? सहकार्यामुळे सर्वात पहिला फायदा, सहकार्याने काम केल्यामुळे काम लवकर संपुष्टात येते, लवकर संपुष्टात येते म्हणजे लवकर संपते येते, बरोबर. त्यानंतर एकमेकांप्रती आदराची भावना निर्माण होते, आदराची भावना निर्माण होते. 2-2 ओळीत उत्तरं लिहायची आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? की सर्व धर्माचे लोक एकच आहेत. आम्ही सर्व बंधू भगिनी आहोत. लिहा. सर्व जाती धर्माचे लोक एकच आहेत आणि आम्ही सर्व बंधू भगिनी आहोत. बंधू भगिनी आहोत. ही भावना निर्माण होते, ही भावना निर्माण होते. धर्मनिरपेक्षता की सर्व जाती धर्माचे लोक एकच आहे. सर्व धर्माचे लोक एकच. सर्व धर्म म्हणजे आपलाच धर्म. सर्व धर्म समानता, सर्व धर्म समानता हे मूल्य विकसित होते. सर्व धर्म समानता हे मूल्य विकसित होते, हे लिहायचं आहे. आणि शेवटी 2 प्रश्न राहिलेले आहेत बघा. रस्त्याने चालताना एखादी अंध व्यक्ती भेटली, या प्रसंगी तुम्ही काय कराल? तर त्या अंध व्यक्तीला कुठे जायचंय ते विचाराल आणि तिला जर रस्ता क्रॉस करायचा असेल तर त्या व्यक्तीला आपण रस्ता क्रॉस करायला मदत कराल, बरोबर की नाही? हे उत्तर येईल तिथे. आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. तर आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व खूप मोलाचे आहे. आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व खूप मोलाचे आहे. आपल्यामध्ये कोणते मूल्य विकसित होतं? सर्व धर्म समानता, त्यानंतर स्त्री पुरुष समानता, सहिष्णुता ही मूल्य विकसित होतात. म्हणून आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व अनमोल आहे असं लिहायचं आहे. आपल्या जडणघडणीत समाजाचे महत्त्व अनमोल आहे असं लिहायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी होती आणि आपण याच्यातून हे शिकलो
भारतीय सामाजिक विविधता हीच आपली ताकद आहे. धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व आणि आपल्या जडणघडणी समाजाचा सहभाग. बरोबर. तर हे सर्व आपण आज शिकलेलो आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिवस 1 आणि दिवस 2 सोडून दिलेला आहे. पूर्ण उत्तरं तुम्हाला सोडून दिलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, हा व्हिडिओ व्यवस्थित बघून उत्तरं जर लिहिली नसतील तर लिहून घ्यायचे आहे आणि व्हिडिओ परत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे टॉपिक लक्षात राहतील आणि इयत्ता 7वीच्या जे टॉपिक आहे आपले त्यासाठी खूप मदत होणार आहे. तर इथे मी हा व्हिडिओ संपवते. गुड बाय, टेक केअर.